500 महारांची ऐका कहाणी। 500 महारांची ऐका कहाणी, कसे लढले ते रण मैदानी। जणू बिजल्या परी झळकल्या तलवारी, पडला एक एक 56 भारी। जानेवारीची तारीख पहिली सन 1818 साली, जानेवारीची तारीख पहिली सन 1818 साली, पेशव्यांची आणि इंग्रजांची फौज लढण्यासाठी सज्ज झाली। गाव भीमा कोरेगाव, तिथे जमला जमाव, येऊन भीमा नदीच्या किनारी। 500 महारांची ऐका कहाणी, कसे लढले ते रणमैदानी। मित्रांनो, नमो बुद्धाय, जय भीम। मी कुमार सोनकांबळे, बुद्धवाणी या चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपण भीमा कोरेगावचा इतिहास, भीमा कोरेगावचा इतिहास हा संदर्भ घेऊन आलेले आहोत। भीमा कोरेगावचा संपूर्ण इतिहास, 500 महार विरुद्ध 28,000 पेशवे सैनिक याबाबत आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आपण या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळवा। चला तर मित्रांनो, पाहूया भीमा कोरेगावचा इतिहास। भीमा कोरेगावची लढाई 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळील कोरेगाव येथे झाली। ही लढाई केवळ एक युद्ध नव्हे तर सामाजिक शोषणाविरुद्ध लढलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव यांच्यात झालेल्या या युद्धाने दलित समाजासाठी नवा इतिहास घडला। या युद्धाची मुख्य पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, आज आपण समजून घेणार आहोत। मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचा कालखंड जाती भेदभावाने भरलेला होता। ब्राह्मणशाही व्यवस्थेत दलित, विशेषतः महार समाजावर प्रचंड अन्याय होत असे। त्यांना अस्पृश्य म्हणून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सहभागी होण्याचा अधिकार नाकारला जात होता। 1818 मध्ये पेशव्या साम्राज्याचे अस्तित्व धोक्यात आले होते। बाजीराव दुसरा पेशवे पुण्यामधून माघारी जात होते। त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध एक मोठा लढा उभा करण्याचे ठरवले। या युद्धासाठी पेशव्याकडे 28,000 सैनिक होते, तर ब्रिटिशांकडे फक्त 800 सैनिक होते। किती? फक्त 800 सैनिक। ब्रिटिश सैन्यात 500 महार सैनिकांचा समावेश होता। त्यांनी आपल्या शौर्याने या लढाईचा निकाल बदलून टाकला। लढाईचे मुख्य कारण, पेशव्यांच्या जुलमी आणि जातीवादी राजवटीने अस्पृश्य समाजावर अस्पृश्य जमिनीवर चालला तर त्याच्या पाऊलखुणाचा विंटाळ होत होता। अस्पृश्य जमिनीवर थुकला तर त्यांच्या थुकण्यांचा विंटाळ होत होता आणि म्हणून महार समाज हा सैन्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता, पण त्यांना नेहमीच तुच्छ मानले जात होते। ब्रिटिश सैन्यात सामील होण्याची संधी मिळाल्यामुळे महार समाजाला आपले सामर्थ्य दाखवण्याची एक संधी मिळाली। भीमा कोरेगाव लढाईचा घटनापराक्रम हा इथूनच सुरुवात झाली। 1 जानेवारी 1818 रोजी पेशव्यांच्या सैन्याने भीमा नदीजवळ कोरेगाव येथे ब्रिटिश सैन्यावर आक्रमण केले। पेशव्यांचे सैन्य 28,000 सैनिक, ब्रिटिश सैन्य 800 सैनिक, त्यापैकी 500 महार। महार सैनिकांनी जबरदस्त प्रतिकार केला। त्यांनी पेशव्यांच्या सैन्याला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवली। 5 तासांच्या भीषण संघर्षानंतर पेशव्यांना माघार घ्यावी लागली। 500 महारांचा विक्रम कसा होता? 500 महार सैनिकांनी दाखवलेल्या धैर्यामुळे ब्रिटिश सैन्याने विजय मिळवला। त्यांनी संख्येने अधिक असलेल्या सैन्याला पराभूत केले। हे पराक्रम पाहून सर्व चकित झाले। त्यांच्या शौर्यामुळे ब्रिटिशांनी त्यांचे कौतुक केले आणि विजयस्तंभ भीमा कोरेगाव येथे उभा केला। 75 फीटचा उंच तो विजयस्तंभ महार शौर्यवीरांचा तो प्रतीक आहे। विजयस्तंभ म्हणजे या लढाईच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला। हा स्तंभ दलित समाजाचा शौर्याचा आणि सन्मानाचा प्रतीक बनला। स्तंभावर लढाईत शहीद झालेल्या महार सैनिकांचे नावे कोरलेली आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाचा उल्लेख दलित समाजाच्या सन्मानासाठी प्रेरणादायक घटनेच्या रूपात केला आहे। 1 जानेवारी हा दिवस दलित समाजासाठी सन्मानाचा दिवस म्हणून ओळखला जातो।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन करून दलित चळवळीसाठी नवा अध्याय लिहिला. या लढाईचे महत्त्व काय? जातीय शोषणाचा प्रतिकार. या लढाईने शोषित समाजाला स्वतःच्या अधिकारासाठी उभे राहण्याची प्रेरणा दिली. सामाजिक समता. महार सैनिकाच्या विजयाने दलित समाजाला सन्मानाचे स्थान मिळवून दिले. आणि प्रेरणादायी घटना. भीमा कोरेगावचे उदाहरण सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरलेले आहे. जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतिकारी स्तंभाला प्रथम भेट दिली. आपल्या सहकार्यासोबत विजयस्तंभाला मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृती दिन साजरा केला. त्याच दिनाला शौर्य दिन सुद्धा म्हणलं जातं. यावेळी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक बाबासाहेबांनी केले. या ऐतिहासिक मानवंदनेनंतर दरवर्षी 1 जानेवारीला लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिक तसेच मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी, बौद्ध उपासक उपासिका कुटुंबासह विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना देऊन आदरांजली अर्पण करतात. मित्रांनो, हा होता भीमा कोरेगावचा इतिहास. विषय आवडल्यास कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. नमो बुद्धाय. जय भीम.